लाईट बंद असू दे. का रे बाळा अंधारात बसायचं तुला? तुला कोणी काय बोललं का? अरे एवढ्या हसाय खेळायच्या वयामध्ये असा अंधारात का बसायचंय तुला? चल चल, बाहेर आहे. बाहेर बोलूया आपण. चल, हरी अप. हा, बोल आता काय झालं? तो प्रवीण यार पप्पा, कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन द्यायचा होता. सगळी रिसर्च मी केली, सगळे स्लाइड्स मी रेडी केले, आणि जेव्हा प्रेझेंटेशन देण्याची वेळ आली तेव्हा सरांनी त्याला उभा केला. हम्म. का? तू तुझ्या सरांना कळवलं नव्हतं का प्रेझेंटेशन तुम्ही तयार केलंय म्हणून? नाही ना पप्पा, तीच तर चुकी झाली माझ्याकडून. मला क्लासेसला जायला लेट होत होतं आणि मी सगळं त्याच्या हातात दिलं सबमिट करायला. काय बोलू, मला तेच समजत नाही. हम्म. तर इथे घोळ झालाय सगळा. बरं, प्रवीण कोण आहे रे? काय नाही, चांगला मित्र आहे माझा, सोबत असतो म्हणजे आम्ही. आणि त्याला तुझा प्रेझेंटेशन कसा करता आला? त्याकडे लॅपटॉप आहे ना पप्पा. मी सगळे स्लाइड्स त्याच्याच लॅपटॉपवर रेडी केले होते. त्यांनी मला रिसर्चमध्ये थोडी मदत पण केली होती, पण त्यांनी माझं कुठेच नाव नाही येऊन दिलं. सगळा क्रेडिट त्यांनी स्वतःनीच घेतला. हे बघ, सगळ्यात आधी तर तू त्याला आपला मित्र बोलायचं सोडून दे. अरे जो तुझा विश्वासघात करतो तो कसला आलाय मित्र? तुला माहिती आहे तुझ्यात आणि त्या प्रवीणमध्ये काय अंतर आहे ते? काय? कॉन्फिडन्स. तुला माहिती आहे त्यांनी जे केलं ते पूर्ण कॉन्फिडन्सनी केलं. तू रिसर्च केली, स्लाइड्स रेडी केले, प्रेझेंटेशन प्रिपेअर केला, पण तुला स्वतःवर प्रेझेंटेशन देण्याचा कॉन्फिडन्स नव्हता. तुला माहिती आहे प्रवीणसारखे लोक जास्तीत जास्त यशस्वी का होतात? कारण का त्यांचा विचार आणि टार्गेट हे स्पष्ट असतो. त्याच्यात ते कोणताही सेल्फ डाऊट करत नाही. पण पप्पा, हे सगळं चुकीचं आहे ना. चुकीचं आहे आणि टेम्पररी सुद्धा. त्याचं एक दिवस बरं वाईट फळ तर त्याला नक्की मिळणार. मग आत्ता काय फायदा? मार्क्स तर त्याला भेटले ना, मी बसलो बोंबलत. तू एक काम कर ना, तू उद्या सकाळी जाऊन तुझ्या सरांना भेट आणि तू केलेले रिसर्च आणि डॉक्युमेंट्स त्यांना दाखव आणि त्यांना हे पटवून दे का ही सगळी मेहनत जी आहे ना ही तू केलेली आहे. प्रवीणनी हे सगळं लपवलं आणि फक्त प्रेझेंटेशन दिलं आहे. आय एम शुअर ते ह्यात तुझी काही ना काही मदत तर नक्कीच करतील. आणि जर नाही केलं तर? तर हा तुझ्यासाठी एक लर्निंग लेसन राहणार की भविष्यात आपण केलेली मेहनत दुसऱ्याच्या हातात सहजासहजी द्यायची नाही. आणि हे फक्त प्रेझेंटेशन पुरतं नाही, तर लाईफमध्ये मला प्रत्येक फील्डमध्ये कामी येईल. फेलियर इज पार्ट ऑफ लाईफ, नॉट हार्ट ऑफ लाईफ. अरे बाळा, आयुष्यात अडचणी येतात म्हणून असं खचून जाऊन स्वतःला अंधारात कोंडवायचं नाही. कळलं? नाव चिअर अप.